श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. अष्टपैलू असे आमचे सन्मित्र श्री भारत गायकवाड सर यांच्याशी. गायकवाड सर साहित्य, राजकारण या सर्व छंद आणि कला जोपासतानाच नाटक आणि चित्रपट हा तुमचा एक आवडता छंद होता, तर त्याविषयी काय सांगाल? थोडक्यात सांगाल. हो, बरोबर. नाही, गायनाची आवड तशीच कलेची आवड होती आणि कॉलेजमध्ये किंवा हे नाटकामधून एकामध्ये कामं केली. मग पुन्हा शिक्षक झाल्यानंतर सुद्धा ती आवड राहिलीच. आणि मग मी वरचा मजला रिकामा हे नाटक बसवलं. ते नाट्य स्पर्धेला सुद्धा सांगलीला घेऊन गेलो होतो. ते अतिशय चांगलं बसवलं. त्या नाटकाचे प्रयोग सदाशिवनगर, नातेपुते, वेळापूर, पिलीव अशा ठिकाणी 4-5 प्रयोग झाले. त्याच्यानंतर परत आबोल झालीस का हे नाटक बसवलं. त्या नाटकाचे सुद्धा पुण्याचे स्त्री कलाकार वगैरे घेतले आणि त्याच्यामध्ये करमाळकर गुरुजी हे आमचे स्थानिक कलाकार हे त्यामध्ये चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये प्रयत्न झाला. त्याचे सुद्धा 4-5 प्रयोग झाले. वेळापूर, पिलीव, सदाशिवनगर, माळशिरस, नातेपुते अशा ठिकाणी त्या नाटकाचे प्रयोग झाले. असे प्रयोग केल्यानंतर ते आपल्या डोक्यात वाटायचं की आपण एखादा चित्रपट काढावा, अशी भावना मनात यायची. आता राजकारणात जसं आपल्या ताकदीचा विचार न करता सोडून गेलो, तसं चित्रपट काढायला पैशाची फार मोठीच लागते. पण तरी सुद्धा स्वप्न बघत राहणं आपलं काम, प्रयत्न करायचा. आणि असं करत करत आमच्या डोक्यात होतं चित्रपटाचा. मग एकदा रामदास फुटाणे यांना भेटलो. मग चर्चा झाली. फुटाणे साहेब म्हणले, नुसत्या गप्पा मारू नका, बँकेत 40 लाख ठेवा आणि मग माझ्याकडे या. परत एकदा जगदीश खेबोळकर कोल्हापूरला जाऊन भेटलो. चालतंय म्हणले, सर तुमची तयारी झाल्यावर मला सांगा, मी अकलूर येईन, कथा गाणी तुमच्यासाठी लिहीन. तुम्ही एक शिक्षक आहात, मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी प्रयत्न करेन, पण पैशाचं जुळणं ना. पुन्हा आपल्या आपले पंढरपूरचे विनय बडवे यांच्याशी संबंध आला होता. मग ते बोलत असे झाले की कोल्हापूरची पार्टी तिने एक चित्रपट काढला होता. दुसरा चित्रपट काढल्यानंतर त्याला अनुदान मिळतं. मग ती आली. मग त्याच्यातून आमचा करार झाला आणि मग चित्रपट काढायचं ठरलं. मग त्यासाठी मग कथा, आता त्याला काय कथा कुठं, मग मी कथा लिहिली आणि मग त्या कथेचं संवाद वगैरे लिहिलं, तयार झाली. आमच्या बऱ्याच बैठका झाल्या, चर्चा झाल्या. मग हे जी गीतं मादा देवका त्यांनी लिहिली. आणि मग ह्या चित्रपट सजना तुझ्यासाठी हा चित्रपट आमचा सुरेखा पुणेकर, आपले राजशेखर, भरत दैनी, उषा नाईक, आपले विनय बडवे, काय स्थानिक कलाकार बी होते पंढरपूरचे इथे. या चित्रपटाचा शुभारंभ अकलूज येथे शिवामृत गार्डन मध्ये आदरणीय विजयदादांच्या शुभास्ती झाला. तिथं 10 दिवसाचं चित्रीकरण झालं. त्यानंतर परत आपल्या पंढरपूर येथे उजनी कॉलनीचं जे सांस्कृतिक भवन आहे तिथं 10 दिवस चित्रीकरण झालं. आता गंमत त्यावेळेला काय होते, त्यावेळेला सुरेखा पुणेकरचे कार्यक्रम अतिशय जोमात चालू होते, जबर चालायचं, खूप व्यस्त होतं त्यावेळेस. पण मग त्या काय करायच्या, रात्रीचे कार्यक्रम करायच्या, दिवसा शूटिंगला यायच्या. त्यामुळं म्हणावं असं ते हे होत नव्हतं, जागरण असायचं सिनेमाचा. आणखी आणि पुन्हा सगळी टीमच असायची. पुणेकर बायची त्या असल्यामुळे सगळी टीमच यायची. दुसरी गोष्ट असं झालं की ह्या चित्रपटामध्ये 8 गाणी आहेत. 8 गाण्याला चित्रीकरणाचा खर्च लय येतो. आणि त्यामुळे या चित्रपटाचं बजेट वाढत गेलं.
आणि हे दिग्दर्शकांना फारसा अनुभव नसल्यामुळे हम्म. मला तर काहीच अनुभव नव्हता. हम्म. आणि त्यामुळं चित्रपट रखडला, आर्थिक अडचणी आल्या आणि चित्रपटाची लांबी वाढली. गाणी आठ असल्यामुळे गाणी आठ असल्यामुळं ते सगळं खर्च वाढला चित्रीकरणावर. शेवटी तो पूर्ण झाला आणि आपल्या इथंच अरुण टाकीजला प्रीमियर शो झाला पंढरपूरला. हा. पंढरपूरमध्ये. त्यामध्ये मदनसिंह मोहिते पाटील त्यावेळेला उपाध्यक्ष जिल्हा परिषद होते, सूर्यकांत दादा ह्यांच्या उपस्थितीमध्ये विनय बडवणी त्याच्यामध्ये कामही केलं आणि सहकार्य त्यांनी केलं. त्याने प्रामाणिकपणे सहकार्य केलं. पण ते आम्हाला जी माणसं लाभली ती फारशी ही नाही लाभली. त्यामुळं चित्रपट म्हणावासा चालला नाही. परंतु आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी चालला, पण तो ज्या प्रमाणे चालायला पाहिजे होते, त्याला गती मिळायला पाहिजे होती, तसं त्याला मिळाला नाही. आणि तो चित्रपट ही करत अनुदानासाठी त्यांनी लिहून दिलं वर्षात पूर्ण करायचा म्हणून. ते न झाल्यामुळं अनुदान मिळालं नाही. त्यामुळं भरपूर आर्थिक नुकसान आम्हाला त्या चित्रपटामध्ये सहन करावं लागलं. अशा प्रकारचा तो. पण आपल्याला एक आहे, आज जर चित्रपट करायचा कोटीचं बजेट आहे, पण आपल्याला एक आपण केलं आपल्या मनामध्ये, आज जर आपण आणलं तर ते शक्य झालं नसतं. परंतु त्या काळामध्ये आपण तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. बऱ्याच लोकांचे चित्रपट पूर्ण झाला, तो प्रदर्शित झाला, हे महत्वाचं. अडचणी आल्या पण चित्रपट आपण पूर्ण केला, प्रदर्शित झाला, चालला आहे. परंतु ती लांबी असल्यामुळं गाणी किंवा फार वेळ थांबत नाही. चित्रपट 3 तास 10 मिनिटाचा झाला, लोकांच्या मानसिकता नसतो चालत. तर त्याप्रमाणे असा तो एक अनुभव असा मला सिनेमाच्या बाबतीत आला. परंतु काय हरकत नाही, आपल्या मनात आलं आपण केलं. आणि आपण याच्यामध्ये कोणाचं आर्थिक नुकसान केलं नाही किंवा कोणाला बुडवलं नाही किंवा कोणाचं नुकसान करून बाबा काय केलंय असं काही, जी काय जबाबदारी आपल्या आपल्या जवळ आपण स्वतः केलं, स्वतः केलं, स्वतः भरलं म्हणल्यासारखं आपण या पद्धतीचा अनुभव आहे. म्हणजे जरी सिनेमा चालला नाही परंतु पूर्ण केला, प्रदर्शित झाला, याचे एक समाधान आहे. खूप छान सर, धन्यवाद. टीमवर्क, पॉवर आणि जोशाने भरलेला प्रत्येक स्मॅश. व्हॉलीबॉल म्हणजे खेळ नाही, तो उत्साहाचा स्पोर्ट आहे. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम व्हॉलीबॉल सेट्स. इथे उपलब्ध आहेत टुर्नामेंट क्वालिटी व्हॉलीबॉल्स, सॉफ्ट टच ट्रेनिंग बॉल्स, मजबूत व्हॉलीबॉल नेट्स, पोस्ट सेट, पंप, गुड क्वालिटी स्टँड्स आणि खेळासाठी लागणारे प्रत्येक उपकरण. या सेटची वैशिष्ट्ये स्मूथ ग्रिप, सॉफ्ट टच, टिकाऊ लेदर व रबर मटेरियल, परफेक्ट बाउन्स आणि हवामानाला तोंड देणारे मजबूती. तुमचा गेम करा आणखी पॉवरफुल, आणखी प्रोफेशनल.